हॅलो स्टुडंट्स. आज आपण फर्स्ट टॉपिक क्लास 7चा त्याचा पार्ट 2 पाहणार आहोत. त्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. हा क्लास आपण स्पेशली सेमी इंग्लिश माध्यमाच्या मुलांसाठी कंडक्ट करत आहोत. सो प्लीज वॉच अँड शेअर इट विथ युअर स्टुडंट्स. आजचा पॉईंट आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. ॲडॅप्टेशन म्हणजे काय, तर वातावरणाशी, परिस्थितीशी, सभोवतालच्या भौगोलिक ठिकाणाशी जुळवून घेण्याची वृत्ती. आणि जी ॲनिमल्समध्ये आहे, मग ही ॲडॅप्टेशन इन ॲनिमल काही गोष्टींवर डिपेंड करतं. त्यामध्ये पहिला आहे की तो ऑर्गॅनिझम कुठल्या हॅबिटॅटमधला आहे, कुठे राहतो तो, त्याचं फूड हॅबिट काय आहे, व्हॉट इट ईट्स, त्याचा बॉडी स्ट्रक्चर कसा आहे. मग बॉडी स्ट्रक्चरमध्ये त्याला व्हर्टिब्रल कॉलम आहे का, पाठीचा कणा, विंग्स आहेत का, त्याला पंख आहेत का, मग त्याला गिल्स आहेत की लंग्स आहेत, किंवा मग तो टेल आहे का त्याला, यावरून त्याचं ॲडॅप्टेशन ठरलेलं असतं की तो कुठं राहणार आहे. तर दोन प्रकारचे ॲडॅप्टेशन आहेत. फर्स्ट आहे ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्समध्ये झालेलं ॲडॅप्टेशन. दुसरं आहे टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्समध्ये झालेलं ॲडॅप्टेशन. पहिलं आहे ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये झालेलं ॲडॅप्टेशन. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 ऑर्गॅनिझम्स बघता येतात. पहिला आहे फिश, दुसरा आहे फ्रॉग आणि तिसरा आहे डक आणि वॉटर हेन, ज्याला आपण पाणकोंबडी म्हणतो. फिशेस पाण्यातच का राहतात किंवा पाण्याच्या वातावरणाशीच ते का जुळवून घेतले त्यांनी, त्याचं कारण असं आहे की त्यांच्या बॉडीवर जे कव्हर आहे ते स्केल्स असतात. खवले खवले असे कव्हर असतात त्याच्या बॉडीवर, आणि फिन्स असतात, त्यांना पंखासारखे आकार असतात जे दिशा बदलण्यासाठी मदत करतात त्यांना. त्यांची बॉडी ही टॅपर असते. टॅपर असणे म्हणजे काय, तर 2 ठिकाणाला निमुळती असणे, अशा प्रकारची बॉडी त्यांची टॅपर असते अशी. याला म्हणतो टॅपर. म्हणजे आता हे काय होतं की ह्या टॅपरिंग एंडमुळं जे काही वॉटर प्रेशर आहे ते प्रेशर कमी करण्यास मदत येते आणि पाणी बाजूला सारलं जातं. याला म्हणतात बॉडी टॅपर्ड ॲट बोथ एंड ऑफ बॉडी. त्यांना गिल्स असतात, लंग्स नसतात. आणि हे गिल्स आहेत जे वॉटरमध्ये डिझॉल्व झालेलं ऑक्सिजन यूज करतात रेस्पिरेशन पर्पजसाठी. नेक्स्ट आहे ते त्यांना ट्रान्सपरंट आयलिड्स असतात त्यांच्या. त्यानंतर एअर ब्लॅडर म्हणजे हवेच्या पिशव्या असतात शरीरामध्ये, जे की त्या शरीराला पोहण्यासाठी मदत करतं. हे झाले फिशेस मधले ॲडॅप्टेशन. आता फ्रॉगमध्ये असे काय ॲडॅप्टेशन आहेत जेणेकरून तो लँडवर पण राहतो आणि वॉटरमध्ये पण राहतो. आणि दोज ॲनिमल विच लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स. फ्रॉग हा बेस्ट एक्झाम्पल आहे ॲम्फिबियन्सचं. फ्रॉगमध्ये मग काय होतं, तर त्यांचे जे पाय असतात ते जाळीदार पाय असतात, वेब्ड फीट म्हणतो किंवा वेब्ड टोज म्हणतो आपण. त्यांची स्किन ही स्लिपरी असते. जर आपण फ्रॉगला पकडायला गेलो तर ते सहजासहजी आपल्या पकडीत येत नाही, कारण का स्लिपरी स्किन असते त्यांची, ऑइली स्किन असल्यासारखी. स्मूथ स्किन असते, विशेष म्हणजे पातळ असते, मऊ असते. आणि त्याचं जे हेड आहे ते ट्रायंग्युलर असतं. ट्रायंग्युलर म्हणजे हे अशा प्रकारचं हेड असतं फ्रॉगचं. आणि ह्या ट्रायंग्युलर शेपमुळं काय होतं की ट्रायंग्युलर हेडमुळं ते इझिली स्विम करतात. मी आता सांगितल्याप्रमाणे वॉटरला बाजूला सारण्यासाठी, पुढे झेपवण्यासाठी हे ट्रायंग्युलर शेप हेड हेल्प करतं स्विम करण्यासाठी. ते ॲम्फिबियस असतातच. त्यानंतर स्किनच्या मदतीने ते वॉटरमध्ये ब्रिदिंग करतात. जेव्हा ते वेन दे आर इन अ वॉटर दे ब्रीद विथ द हेल्प ऑफ स्किन, अँड वेन दे कम्स ऑन द लँड दे यूज देअर लंग्स or nose for taking oxygen in the body. थर्ड ऑर्गॅनिझम आहे ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये डक आणि वॉटर हेन. आता बघा तुम्ही, डकचं जर उदाहरण पाहिलं, आपण डक बघितले परत प्रत्येकाने, त्यामध्ये वॅक्सी फिदर्स असतात. वॅक्सी फिदर म्हणजे एक ऑइली
कोटिंग त्यांच्या पंखावर असते डकच्या. त्याच्यामध्ये ॲक्च्युली एक पर्टिक्युलर ग्लँड आहे, त्याला आपण स्प्रीन ग्लँड म्हणतो. ही स्प्रीन ग्लँड एक ऑइली सबस्टन्स सिक्रेट करते आणि या ऑइली सबस्टन्सला पंखावर स्प्रेड करण्याचं काम जी डकची चोच असते त्या चोचेच्या मदतीने तो पंखांमध्ये ते ऑइल डिस्ट्रीब्यूट करत असतो, म्हणजे स्प्रेड करत असतो, जेणेकरून वॉटर येऊन चिकटणार नाही त्याच्या शरीराला. त्याची बॉडी, पंख त्याचे कोरडेच राहतात बिकॉज ऑफ वॅक्सी फिदर्स. आणि त्यांचे जे टोज असतात ते जाळीदार असतात. बदकाचे पाय जर पाहिले आपण तर त्याच्यात एक बोटांमध्ये जाळी असते, त्या जाळीच्या मदतीने ते पाणी ढकलत पुढे स्विम करू शकतात. नेक्स्ट टाईप ऑफ अडॅप्टेशन आहे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स मधलं अडॅप्टेशन. आता टेरेस्ट्रियल ॲनिमल्स कोणाला म्हणतो आपण? द ॲनिमल्स हू लिव्ह ऑन लँड आर कॉल्ड ॲज टेरेस्ट्रियल ॲनिमल. आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स कोणाला म्हणतो? द ॲनिमल्स हू लिव्ह इनसाइड वॉटर इज कॉल्ड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये पण आपण बघतो की लँडवर कोणकोणते ऑर्गॅनिझम आहेत. लँडचं जिओग्राफिकली लँडचे खूप प्रकार आहेत. काही प्रकारच्या लँडमध्ये फॉरेस्ट असतं, काही लँड ग्रासलँडने कव्हर असते, काही लँड ही डेझर्ट एरियामध्ये आहे, काही लँडमध्ये स्नो फॉल होतो ज्याला आपण बर्फाळ प्रदेश म्हणतो. तर काही ॲनिमल्स हे हवेमध्ये पण विहार करतात, उडतात, राहतात बहुतांश काळ त्यांचा. तर टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये पहिला आहे फॉरेस्ट अँड ग्रासलँडमध्ये. आता इथं आपल्याला एक कॉम्पिटिशन दिसून येते ज्याला आपण प्री प्रेडेटर रिलेशनशिप असं म्हणतो. याच्यामध्ये प्री म्हणजे कोण आहे तर ज्याला खाल्लं जातं. फॉर एक्झाम्पल रॅबिट आहे इथं, याचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपण रॅबिट आहे जो प्री म्हणून काम करतो. आणि याला जो खाणारा आहे, फॉर एक्झाम्पल आपण फॉक्स कन्सिडर करू. फॉक्स इज कन्सिडर्ड ॲज प्रिडेटर, भक्षक असं म्हणतात त्याला. तर जो खाल्ला जातो त्याला प्री आणि जो खातो त्याला प्रिडेटर असं म्हणतात. आणि ही रिलेशनशिप बहुतांश आपल्याला ग्रासलँड आणि फॉरेस्टमध्येच दिसते, कारण तिथं ॲनिमल्स हाईड करून राहतात. मग हाईड झालेल्या ॲनिमल्समध्ये त्यांना शोधून खाण्याचं काम हे प्रिडेटर्स करत असतात. आता फॉरेस्ट आणि ग्रासलँड एरियामध्ये दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम राहतात ज्याला आपण प्री आणि प्रिडेटर असं म्हणतो. कार्निवरस ॲनिमल्स असतात. आता कार्निवरस ॲनिमल्स आर द ॲनिमल्स विच ईट फ्लेश ऑफ अदर ॲनिमल्स ॲज अ फूड, म्हणजे ज्याला आपण मांसाहारी प्राणी असं म्हणतो, कार्निवरस. दुसरे आहेत हर्बिवोरस ॲनिमल्स, द ॲनिमल्स विच ईट ओनली ग्रास ॲज अ फूड, दे आर कॉल्ड हर्बिवोरस. त्याला आपण शाकाहारी प्राणी असं म्हणतो. शक्यतो शाकाहारी प्राणी हे प्री गटामध्ये येतात. ते गवत खातात, ते दुसऱ्या ॲनिमल्सला खात नाहीत, म्हणून ते प्री आहेत. आणि मांसाहारी कार्निवरस ॲनिमल्स हे प्रिडेटर येतात, कारण ते इतरांना खातात, इतर प्राण्यांना खातात. कार्निवरस ॲनिमल्सचं फीचर काय मग? कार्निवरस ॲनिमल्सला कार्निवरस का म्हणायचं, असे त्यांच्या बॉडीमध्ये काय फीचर्स आहेत? तर त्यांचे लेग्स हे स्ट्रॉंग असतात. हे लेग्स स्ट्रॉंग का आहेत? कारण का त्यांना फास्ट रन करावं लागतं त्या प्रीला कॅप्चर करण्यासाठी. टू रन फास्ट अँड कॅप्चर द प्री, द लेग्स ऑफ कार्निवरस ॲनिमल्स आर स्ट्रॉंग. पुन्हा त्यांचे क्लॉज आणि शार्प कॅनाइन टीथ असतात त्यांना. आता त्यांचे क्लॉज म्हणले तर ते पंजे जे असतात पायाचे, त्यांना असे हुक स्ट्रक्चर असतात, नखं असतात असे. ते क्लॉज हे असे नखं असतात त्यांना. आणि शार्प कॅनाइन टीथ असतात. कॅनाइन टीथ म्हणजे आपण टोकदार दात जे असतात फाडून खाण्यासाठी किंवा चिरून खाण्यासाठी मांस, त्याला आपण शार्प कॅनाइन टीथ म्हणतो, जे कार्निवरस ॲनिमल्समध्ये असतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे टायगर आहे, लायन आहे. मग टायगर काय करतो, त्याच्या प्रीला कॅच करण्यासाठी त्याला हळूवारपणे जाताना तुम्ही मुवमेंट पाहिली असेल, नॅशनल जिओग्राफिक चॅनल असेल किंवा कुठलंही नेचरचं, तर त्याच्यामध्ये तो टायगर सावकाश जाताना दिसतो बिकॉज दे हॅव पॅडेड पॉज. पॅडेड पॉज म्हणजे त्यांचं जे पायाचा खालचा भाग आहे तो थिक रबरनी बनलेला किंवा कुशन्ड असतो, असा सॉफ्ट जाण्यासाठी, आवाज न करता. त्याला म्हणायचं पॅडेड पॉज टू सायलेंटली कॅच द प्री. आणि त्यांचे आईज हे फ्रंट साईडला असतात, हेडच्या समोर असतात,
कार्निवरसचे आईज हे फ्रंट साईडला असतात. टू स्पॉट प्री फ्रॉम लॉंग डिस्टन्स, दूर अंतरावर असणाऱ्या प्रीला कॅच करण्यासाठी, तो सहज दिसावा यासाठी त्यांचे आईज हे फ्रंट साइड ऑफ द हेड असतात. आणि हर्बिवोर्स हे जे आहेत त्यांचे आईज हे आयदर साइड ऑफ द हेड असतात, म्हणजे बाजूला असतात डोक्याच्या. त्यानंतर आहे फॉर वाईड अँगल विजन, म्हणजे हर्बिवोरस ॲनिमल्स मधले आईज हे हेडच्या साईडला का असतात, आयदर साईडला, कारण वाईड अँगल मिळतो त्यांना, आजूबाजूला पाठीमागून जर कोणी येत असेल तर ते कळण्यासाठी आणि प्रेडेटर पासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी हर्बिवोरसचे आईज हे आयदर साइड ऑफ द हेड असतात. त्यानंतर हर्बिवोरस ॲनिमल्सचे लेग हे लॉंग असतात आणि टॅपरिंग असतात, म्हणजे लांब पण असतात. आणि टॅपरिंगचं तर आता सांगितलं आहे, असे टॅपर्स असतात. टू रन फ्रॉम प्रेडेटर, प्रेडेटर पासून वेगाने दूर पळून जाण्यासाठी त्यांचे लेग्स हे लॉंग आणि टॅपरिंग असतात. परत लॉंग फ्रीली मुव्हिंग इयर्स पण असतात त्यांचे. कशासाठी? टू रिसीव्ह साऊंड फ्रॉम ऑल डायरेक्शन, प्रत्येक दिशेकडून आवाज येण्यासाठी त्यांचे इयर्स, कान हे फ्रीली मुव्हिंग असतात. आणि कलर्स मॅच विथ सराउंडिंग, म्हणजे जो डिअर आहे किंवा ब्लॅक बक आहे ते एखाद्या ग्रासमध्ये लपून असतील तर ओळखू येणार नाहीत, कारण ड्राय ग्रासचा कलर आणि डिअरचा कलर हा मॅचिंग होतो आणि त्यामुळे त्यांचे कलर हे सराउंडिंगशी मॅच होतात. त्यांचे टीथ स्ट्रॉंग असतात, जे काही हार्ड प्लांट मटेरियल त्यांना चिविंग करायची असते, चावायची असते, ती चावण्यासाठी त्यांचे टीथ हे स्ट्रॉंग असतात. आता पाहूया डेझर्ट कंडिशनमध्ये किंवा वाळवंटात राहणाऱ्या ॲनिमल्सचं बॉडी फीचर काय आहे. आपल्याला माहिती आहे की डेझर्ट आहे म्हणजे देर इज अ स्कॅरसिटी ऑफ वॉटर. स्कॅरसिटी ऑफ वॉटर म्हणजे पाणीच नसणे किंवा कमी असणे. आणि त्यांची जी स्किन आहे डेझर्टमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्सची स्किन ही थिक असते टू प्रिव्हेंट वॉटर लॉस. सहजासहजी पाण्याचं लॉस होणे बॉडीमधून, म्हणून त्यांची स्किन ही थिक असते. त्यांचे लेग्स हे लॉंग असतात, फ्लॅट असतात आणि कुशन्ड असतात. ठीक आहे, व्यवस्थित त्यांचं बॉडी वेट मॅनेज करण्यासाठी त्यांचं लेग खालचा फ्लॅट असतो, कुशन्ड असतो आणि लॉंग असतो. लॉंग का असतात लेग्स, तर जी काही सँड हॉट होते ती हॉट झालेली सँड हीट वरच्या डायरेक्शननी रिफ्लेक्ट करते. मग ही हीट बॉडीला येऊन त्रासदायक होऊ नये आणि वॉटर लॉस होऊ नये बॉडीतले, यासाठी त्यांचे फीट हे कसे असतात, लेग्स लॉंग असतात. त्यानंतर नॉस्ट्रिल्स प्रोटेक्टेड बाय स्किन फोल्ड्स, त्यांच्या नॉस्ट्रिल्सवरून नाकाच्या वरती असे स्किनचे फोल्ड झालेले दिसून येतात, म्हणजे जी नॉस्ट्रिल्स असतात ती कव्हर केलेली असतात थिक स्किननी. आणि आयलॅशेस लॉंग आणि थिक असतात त्यांचे. आयची साईज जी आहे ती थोडीशी लॉंग साईज असते त्यांची आणि थिक असते. मग डेझर्टमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्सचे एक्झाम्पल कोणकोणतं आहे, तर रॅट्स, स्नेक, स्पायडर्स, लिझार्ड्स हे सगळे डीप बरोजमध्ये राहतात इन डे टाईम, बिकॉज देर इज अ हॉट कंडिशन, देर इज अ हाय टेम्परेचर इन डे टाईम इन डेझर्ट एरिया. टू प्रिव्हेंट such hot condition, these organisms live in deep burrows in daytime, and as the daytime over they come outside the burrows at night, म्हणजे रात्रीला ते बाहेर येतात आणि विहार करतात किंवा त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी प्रयत्न करतात, कारण रात्री थंड असतं वाळवंट. ठीक आहे, जेवढं जास्त दिवसात आपतं तेवढंच जास्त थंड ते रात्री होतं. स्नोवी रिजनमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्सचं काय ॲडॅप्टेशन आहे, तर स्नोवी रिजनमध्ये राहणाऱ्या ॲनिमल्सचा जो रंग असतो शरीराचा तो शक्यतो व्हाईट आणि सिल्वर बॉडी असते त्यांची, म्हणजे आईसची बर्फाशी मॅच होणारा कलर. लॉंग आणि थिक हेअर असतात त्यांच्या स्किनवर, कारण कोल्ड कंडिशनमध्ये कोल्डपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अंगावर जास्तीत जास्त केस आणि जाड केस असतील तर ते त्यांच्या स्किनचं प्रोटेक्शन करू शकतात. एक्झाम्पल आहे याक, पोलार बिअर आहे, व्हाईट फॉक्स आहे, सिल्वर फॉक्स आहे, माउंटेन गोट आहे, पुन्हा सायबेरियन हस्की डॉग आहे आणि स्नो लेपर्ड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲनिमल्स विच लिव्ह इन स्नोवी रिजन. एक्झाममध्ये ह्याच्यावर प्रश्न येतात
की राईट द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ॲनिमल्स हू लिव्ह इन डेझर्ट एरिया, किंवा राईट द स्नोवी रिजन ॲनिमल्स कॅरेक्टरिस्टिक्स बॉडीली फीचर्स, राईट द एक्झाम्पल्स ऑफ ॲनिमल्स हू लिव्ह इन स्नोवी रिजन. असे बरेच प्रश्न येतात आणि याच्या पलीकडे प्रश्न येत नाहीत, त्यामुळं केअरफुली लर्न करा. नेक्स्ट आहे एरियल ॲनिमल्स. द ॲनिमल्स हू लिव्ह इन एअर मेजॉरिटी ऑफ द टाइम आर कॉल्ड ॲज एरियल ॲनिमल्स. मग त्यांची बॉडीसुद्धा स्पिंडल शेप असते. स्पिंडल शेप म्हणजे टॅपरिंग असते. टू रेजिस्ट एअर फ्लो जो आहे त्या एअर फ्लोला रेजिस्ट करण्यासाठी त्यांची बॉडी ही स्पिंडलच्या आकाराची असते, स्पिंडल शेप असते, टॅपरिंग असते. त्यांचे बोन्स हे हॉलो असतात. कोणाचे बर्ड्स जे आहेत ना फ्लाय करतात त्यांचे बोन्स हे हॉलो असतात. हॉलो म्हणजे पोकळ असतात आतून त्यांची हाडं. फिदर्स असतात, त्यांना पंख असतात. त्यानंतर 4 लेग्स मॉडिफाईड इंटू विंग्स. पुढचे जे 2 पाय होते याआधी इव्होल्युशन जेव्हा झाली, उत्क्रांती झाली, तेव्हा उत्क्रांती होत असताना बर्ड्सचे पुढचे जे 2 पाय आहेत त्याला आपण 4 लिम्ब म्हणतो आणि मागचे जे 2 पाय आहेत त्याला हाइंड लिम्स म्हणतो. ह्या 4 लिम्समध्ये असं मॉडिफिकेशन झालं की ते कन्वर्ट झाले विंग्समध्ये, मॉडिफिकेशन झालं आणि मग ह्या विंग्सचा वापर ते फ्लाइंग करण्यासाठी करू लागले. एरियल ॲनिमल्सचं जे वेट असतं ते खूप लाईट वेट असतं, त्यामुळे ते इझिली फ्लाय करू शकतात एअरमध्ये. त्याचं एक्झाम्पल बर्ड आहे. इन्सेक्टचा जर विचार केला आपण, हे सुद्धा एरियल ॲनिमल्सचं दुसरं एक्झाम्पल आहे. दे आर ऑल्सो लाईट वेट. टॅपरिंग असतात त्यांची बॉडी, 2 साईडला निमुळती असते, त्यामुळे ते एअर प्रेशर इझिली ॲडजस्ट करू शकतात फ्लाय करण्यासाठी. त्यांच्यामध्ये 2 पेअर्स ऑफ विंग्स असतात, या साईडला 2 विंग्स आणि त्या साईडला 2 विंग्स फ्लाय करण्यासाठी. इन्सेक्ट. दे वॉक विथ 6 लेग्स. स्टिक सारख्या आकाराचे 6 लेग असतात त्यांना, त्याच्या मदतीने वॉक पण करू शकतात आणि फ्लाय पण करू शकतात. बॅट आहेत, बॅट म्हणजे वटवाघूळ. दे फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटाजियम और पॅटागियम. पॅटाजियम म्हणजे तुम्ही जर वटवाघुळाचं चित्र समोर आणलं तर त्याच्या पायाच्या आतमध्ये ज्या काड्या आहेत त्याच्या पंखामध्ये, त्या काड्यांच्या मध्ये एक पडदा असतो, त्या पडद्यालाच आपण पॅटाजियम म्हणतो आणि हाच पडदा त्यांना फ्लाय करण्यासाठी हेल्प करतो. द स्किन इज व्हेरी थिन. द स्किन ऑफ बॅट इज व्हेरी थिन विच फोल्ड बिटवीन लेग्स. आणि ही जी स्किन आहे, पडदा म्हणतो आपण त्याला, ती त्या पायांच्या आतमध्ये असते आणि ती फोल्ड होते. जेव्हा बॅट फ्लाय करायचं थांबवतो त्यावेळेस ते लेग्स फोल्ड झाले की ती स्किन सुद्धा फोल्ड होते आणि जी हेल्प करते त्यांना फ्लाय करण्यासाठी ड्युरिंग फ्लाइंग. So this is about the second part of topic, the living world, adaptation and classification, class 7th. Thank you. Please share, subscribe and follow.